नमस्कार. दुपारचे 4 वाजलेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात निवडणुकीच्या नंतर सुरू झालेला तणाव अद्यापही कायम आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेला एक प्रस्ताव राज ठाकरेंनी सरळ नाकारलेला आहे. राज ठाकरे यांच्या मनधरणीच्या साठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न झाले खरे, पण मनसेकडे प्रभाग समित्या देण्याच्या साठी त्यांनी प्रस्ताव दिला होता. स्वीकृत नगरसेवक ऐवजी प्रभाग समित्या घ्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद किती ठिकाणी मिळू शकतं या संदर्भातला एक तपशील आपल्या समोर येतोय. जी नॉर्थचं अध्यक्षपद पहिलं आणि 5वं वर्ष मनसेकडे असेल. एफ साऊथ मध्ये 1 वर्षाचं अध्यक्षपद दिलं जाईल. पी पूर्व आणि पी पश्चिम मध्ये 1 वर्ष मनसेकडे अध्यक्षपद राहील. एस आणि टी मध्ये देखील 1 वर्ष अध्यक्षपद मिळेल. आपले सहकारी आणि प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. जय, उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवक होऊ दिले नाहीत. आता मनसे प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावर समाधानी राहील तुम्हाला वाटतंय? निश्चितच प्रसाद सर, आपण पाहिलं होतं की यापूर्वी मनसेच्या माध्यमातून एक स्वीकृत नगरसेवक द्यावा या संदर्भातली मागणी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे केली होती. मात्र त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी थेट प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्याचं जे काही प्रस्ताव आहे हे राज ठाकरेंना दिलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी आता या संदर्भातला एक सकारात्मक निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय आणि आज या संदर्भात संजय राऊत असतील किंवा त्याचबरोबर उद्धव ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्याचबरोबर इतर नेते संदीप देशपांडे असतील, त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांच्यासोबत एक बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये एकूणच सकारात्मक चर्चा झाल्याची पाहायला मिळाली. यापैकी 2 प्रभाग समितीमध्ये अध्यक्षपद हे मनसेला देण्यात येणार असल्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे आता या संदर्भात कुठेतरी एक सकारात्मक निर्णय आणि सकारात्मक बैठकीत चर्चा या संदर्भातली झाल्याचं पाहायला मिळते. आणि यानंतर जी साऊथ प्रभाग समितीमधून यशवंत किल्लेदार हे सुद्धा आता अर्ज भरण्यास सुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद जय सगळ्या माहितीसाठी.